सो जाएगा राजार का फकीर। श्रीमंतालाही जावं लागतं आणि गरीबालाही जावं लागतं। गरीब श्रीमंत हा भेदभाव येत आहे, तिथं काही चालतं का? नाही, तिथं काही चालत नाही। मला असं वाटतं तिथं जर पैसा चालला असता तर कुलथे परिवाराच्या जीवनामध्ये बाबांच्या कृपेनं इतकं सुख आहे, इतकं समाधान आहे का आज बाबांच्या वजना इतकं काळाला सोनं देऊन वाचवलं असतं, काळाला धन देऊन वाचवलं असतं, बरोबर आहे का नाही? कारण नरहरी महाराजांच्या कुळामधलं परिवार म्हणजे काही सामान्य नाही का? ज्या वेळेला शेखरदादांनी फोन केला, महाराज म्हणलं तुमचं कसं असतं? म्हणलं आमचं कसंच नसतं नाही का? नाही म्हणले तरी पण कसं असतं? म्हणलं आपलं जवळ गाव काय, तुमचे ना आपले काय प्रेमाचे संबंध, आणि मग तुम्हाला उगं काय सांगायचं? म्हणले नाही नाही तरी सांगा। म्हणलं काही नाही, गायकाला एक एक कडं देऊन टाका आणि मला एखादे चेन बिन अंगठ्या बिंगठ्या तरी भागत महाराज। मी तसा भोळा भाबडा माणूस आहे बघा, मी काही जास्त तुम्ही पैसे दिले पाहिजे ह्यापेक्षा आपल्याला अजिबात नाही महाराज। निष्काम कर्मयोगी माणूस आहे आपण नाही का? तुम्ही म्हणशाल लई निष्काम कर्मयोगी दिसता असो, पण बघा कोणाला इथं राहता येत नाही, प्रत्येकाला जावं लागतं, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जो प्रपंच करणार आहे तो आपल्या सोबत येणार नाही। बरं कधी जायचं हे आपल्याला माहिती आहे का? इथं बसलेल्या माता मौल्या पुरुष मंडळ कोणाला माहिती आहे का आपण कधी जाणार आहे? काका एवढा तरी विश्वास आहे का बाबा आपण कुलथे बाबांच्या श्राद्धाचं कीर्तन ऐकून घरी जाऊ? एवढा तरी विश्वास आहे का स्वतःला? तुमचं सोडा, मी तरी कीर्तन करून घरी जाईल एवढा विश्वास अजिबात नाही। मी गंजगा पाहतो, तुम्हाला जावं लागेल म्हणजे मी आमर आज काही समजू नका नाही का? सांगणार सुद्धा तुम्हाला कीर्तन संपल्यावर पिंगळा म्हणून हालच्या बाहेर जावंच तो फोन येऊ शकतो। काय ऋषिकेश महाराज गेले म्हणशील नाही का? काही सांगता, कोणाच्या जीवनाचा काही भरोसा नाही। महाराज म्हणता जिंदगी एक किराए का घर है, किराए का म्हणजे भाड्यानं वापरायला भेटलेलं। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा। एकदा आमच्या प्रवीण भाऊ करता पुन्हा एकदा टाळी झाली पाहिजे बघा। किराया का म्हणजे भाड्यानं वापरायला भेटलेलं घर आहे। प्रत्येकाच्या जीवनात आपल्या अगोदर अनेक जण गेले, तसं आपल्याला सुद्धा जावं लागेल। कोण कोण गेलं? अजमेला पंजमेला बाप मसन गेला, अजमेला पंजमेला बाप मसन गेला, अजमेला पंजमेला बाप मसन गेलो, अजमेला पंजमेला बाप मसन गेलो, हे अजमेला पंजमेला बाप मसन गेला, अजमेला पंजमेला बाप मसन गेला, हे अजमेला पंजमेला बाप मसन गेला, अजमेला पंजमेला बाप मसन गेला। देखत 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 ना तू पण तू तोही तैसा झाला, तोही तैसा झाला। उठा उठा जागा पाटी भई आले मोठे, उठा उठा जागा पाटी भई आले मोठे। हे देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला। उठा उठा जागा पाटी भई आले मोठे, उठा 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 जागा पाटी भई आले मोठे। हे अजमेला पंजमेला बाप मसन गेला, बाप मसन गेला। देखत देखत ना तू, देखत देखत पण तू तोही तैसा झाला। उठा उठा जागा पाटी देखत देखत ना तू, देखत देखत ना तू तोही तैसा झाला, तोही तैसा झाला, तोही तैसा कोण कोण गेलं? अजमेला पंजमेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत
देखत नाथ पंतू तोही तैसा झाला उठा उठा जगपाठी भय आले मोठे उठा उठा जगपाठी भय आले. फार मोठं भय काळाचं तुमच्या माझ्या जीवनामध्ये लागलेलं आहे. म्हणून प्रत्येकाला जावं लागेल. त्या जाण्याच्या अगोदर सावध व्हा. का? परमार्थ करा. कारण प्रपंच किती करत राहिलो तो पूर्ण होत नाही. आणि प्रपंच जर पूर्ण झाला असता तर रावणासारख्याचं पूर्ण व्हायला पाहिजे होता दादा. बरोबर आहे का ना? कारण रावणाची अपेक्षा होती मी स्वर्गाला शिडी लावेल, समुद्राचं पाणी गोड करेल, सोन्याला सुगंध देईल. पण सोन्याला सुगंध देता आला नाही, समुद्राचं पाणी गोड करता आलं नाही, स्वर्गाला शिडी लावता आली. बरी झाली त्यानं शिडी लावली नाही तर माझ्यासारखं 2-4 वेळा वर जाऊन खाली आलं असतं नाही का? त्याच्याचमुळे बिचारीनं लावली नसं नाही का? पण बघा, जिथं रावणाचा प्रपंच पूर्ण होत नाही तिथं तुमचा माझा काय होणार आहे? आणि या उलट प्रपंच आपण किती करत राहिलो, प्रपंचात वय झालं का किंमत कमी होते बाबा. परमार्थात वय वाढलं का किंमत सुद्धा वाढते. ज्या जसं जसं परमार्थामध्ये किंमत वाढते ना, आज तुम्ही ज्यांना महाराज म्हणणारे उद्या वय झाल्यानंतर त्यांच्याकडं महात्मा म्हणून, अधिकारी पुरुष म्हणून बघणारे. फक्त एकच पाहिजे का त्यांना आयुष्यभर आचरण सांभाळलं पाहिजे. लय ज्ञान कमवलं पाहिजे असं काही नाही, पण आचरणाची शुद्धता सांभाळली का मला असं वाटतं त्याच्या जीवनामध्ये एक म्हातारा झाला का महात्मा म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. प्रपंचामध्ये असंच आहे ना. प्रपंचामध्ये ज्याला तारुण्यामध्ये ज्याला बाबा म्हणणार. बघा सुनबाई काय करते मी नेहमी सांगत असतो, एखाद्या वेळेला नातू जरी अडवणी करत असला ना, म्हाताऱ्याच्या ताब्यात जोपर्यंत सगळ्या सातबारे उतरे सगळ्या तिजोरीच्या चाव्या कमराला, तोपर्यंत म्हातारं बुलेटो आलं का सुनबाई नातवाला म्हणते बाब्या काय शांत बस, नाही तर बाबाला नाव सांगेल. कुठपर्यंत? जोपर्यंत तिजोरीच्या चाव्या सातबारे उतरे तुमच्या ताब्यात तोपर्यंत. एकदा ते तुमच्या ताब्यातून गेले का धाक दाखवते पण थोडा शब्द बदलतो. काय? ती बाबा आले, बाबाला नाव सांगायला असं नाही म्हणत. मग ती म्हणते बाब्या शांत बस, नाही तर कोपऱ्यात भोकडी भोकडील तू नाव सांगल नाही का? म्हणून भोकडी जर व्हायचं नसेल तर प्रपंचात गुंतून न राहता काय करा, परमार्थ आपल्या जीवनामध्ये करा. अजून याच्या पुढे जाऊन सुद्धा माता मौल्य आपल्याला सुद्धा वाटत असेल ना आपलं परमार्थामध्ये नाव वाढावं, आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार व्हावा, तर याकरता लय प्रपंचामध्ये डोकं घालायच्या भानगडीत पडायचं. प्रपंच करायचं नाही असं नाही, पण आता आपण दिलन सुनबाईच्या ताब्यात, ती करील तच करू दे आणि तू काल वटवट करती. नाही तर सुनबाई म्हणती एवढाच मसाला काऊन टाकलं, एवढं तेल काऊन टाकलं, तुला त्या त्यालाच सोडावं तळावं भाज्यावानी तुला नाही का? काल पंचायती करती तू, किती टाकू दे ना. नाही तसं तुम्ही गरिबीची परिस्थिती पाहिली, तुमची चूक नाही महाराज, पण नाविलाज आहे. त्या तुमच्या काही काही सुनाय तशाच राहत्या महाराज, पाठीभर मसाला चव नाही कशाला नाही का? अहो पण तरी सुद्धा जाऊ द्या महाराज, तरी आपण लय लय सांगाय. कारण आताच्या पिढीला आजी ते पटत, तुम्ही सांगायला गेल्या का मग त्या पुढं काय म्हणते माहिती आहे का? कोणते पाहुणे आले ती म्हणते आमच्या हात्याखाली आमचं सगळं चांगलं आहे पण आमच्या हात्याच तोंडच चांगलं नाही नाही का? कोणता पाहुणा येऊ रावळा गपच बसणार नुसतं डाच का तिचं चालू, तिच्या तोंडाला काही व्हायना बी नाही का? म्हणून असे शाप सरप जर घ्यायचे नसल तर पवित्र जीवन आपल्या जीवनामध्ये जगा, परमार्थ करा. कारण तेच आपल्या सोबत येणार आहे. दुसरं येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. एका ठिकाणी किती गोड वर्णन आहे बघा. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाणार काय, येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाणार काय. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. अभिमान करण्यासारखं काय? आणि मी तर नेहमी सांगत असो, एखाद्याला सौंदर्याचा ज्ञानाचा अभिमान जर असेल, एखाद्याला ज्या गोष्टीचा अभिमान आहे त्यानं आपला अभिमान घालवण्याकरता आपल्या गावातल्या स्मशानभूमीमध्ये जाऊन बघा, आपल्यापेक्षा जास्त अभिमान ज्याला आहे तो तिथं जळताना दिसेल. आपला अभिमान सुद्धा त्याच्याबरोबर जळल्याशिवाय राहणार नाही. कुठल्या गोष्टीचा अभिमान आपल्या जीवनामध्ये करू नका. कारण ज्या शरीराचा अभिमान करतोय ते शरीर तरी आपल्याला शेवटपर्यंत साथ देतं का हो? या शरीराची काही गॅरंटी बघा. ज्याची अजिबात गॅरंटी नाही त्याचं नाव जीवन आहे, आणि ज्याची फुल गॅरंटी त्याचं नाव मरण आहे. मग मरण जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये येणारच आहे तर अभिमान करण्यासारखं काय? कुठल्या गोष्टीचा अभिमान करू नका. आपल्या जीवनामध्ये गोड भगवान परमात्म्याचं चिंतन करा. कारण अंतकाळाच्या वेळेला तो देवच आपल्याला तारणार आहे. महाराज म्हणता तू का म्हणे तुझं
सोडवीन कोणी तुका म्हणे तुझ सोडवीन कोणी तुका म्हणे तुझ सोडवीन कोणी तुका म्हणे तुझ सोडवीन कोणी सोडला तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सोडवणार कोणी नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याशी आपल्या जीवनामध्ये शरणागती करा. कारण हे शरीर नाशिवंत आहे, हे सोडावं लागणार प्रत्येकाला. तुम्हाला मला प्रत्येकाला हे इथंच ठेवावं लागणार बाबा. आतापर्यंत जगद्गुरु श्री तुकोबाराय सोडले तर कोणाचाच असा पुरुषार्थ नाही का हा देह घेऊन एक धर्मराजा आणि एक जगद्गुरु श्री तुकोबाराय या दोनच महात्म्याला हा नरदेह घेऊन आपल्या जीवनामध्ये जाता आलं. आपल्या जीवनामध्ये किती पवित्र जीवन जगा, हे शरीर इथं सोडावं लागतं म्हणजे लागतं. प्रत्येकानं सोडलं बघा. म्हणून आपल्या जीवनामध्ये सोडावं लागणार आहे. पण अंतकाळ मात्र गोड करतोय तो गोड व्हावा या करताना पवित्र कर्म करा, पवित्र जीवन जगा. या नरदेहानं होईल तेवढं दान धर्म करा, सत्कार्य करा. आणि नसेल सत्कार्य करता येत तरी चालेल, पण जो करतोय त्याला तरी आडवं जाऊ नका, नाही का. कारण घातलिया भय नरका जाणे अवघड असं मारा बघा आपल्या जीवनामध्ये. कारण दान धर्म सत्कार्य केलं तरी आपल्या जीवनामध्ये उद्धार होतो. याच्या पुढे जाऊन आपण फक्त खरं बोलत राहिलो तरी आपल्या जीवनामध्ये उद्धार होतो. आणि ज्यानं भजन केलं तर मग त्याचा तो विषयच नाही मारा, बरोबर का ना. तसं तर भजनाशिवाय कोणाचा उद्धार होत नाही. कारण महाराज म्हणता कृष्ण भक्ती विन तरला आहे कोण, ऐसा दाखवा निवडून एक तरी. महाराज म्हणता एखादा असा निवडून दाखवा कशानं कृष्ण परमात्म्याशी भक्ती केली नाही आणि त्याच्या जीवनामध्ये उद्धार झाला. म्हणून आपल्या जीवनामध्ये कृष्ण परमात्म्याची भक्ती करावीच लागेल, भजन करावंच लागेल. पण शास्त्रानं अजून काही उद्धाराचे मार्ग सांगितले. या आयुष्यामध्ये फार सोप्या गोष्टी आहे. मग ज्ञान मार्गन, कर्म मार्गन, सूक्ष्म मार्गन हे एवढं सांगण्याची गरज नाही. फक्त आपल्या जीवनक्रियेमध्ये थोडा बदल करा. अखंड खरं बोला तरी उद्धार होईल. धर्मराजानं काय केलं बाबा, आयुष्यभर खरं बोलले, हा देह घेऊन स्वर्गाला गेले. आयुष्यभर खरं बोलले धर्मराजा, देह घेऊन स्वर्गाला गेले. पण एकदाच खोटं बोलले, ते पूर्ण नाही. अर्ध बोलले, अर्ध सत्य, ते बी कोणाच्या सांगण्याहून, देवाच्या. अश्वत्थामा मेला पण कोण, नरो वा कुंजरो, अर्थात हत्ती मेला का मनुष्य मेला हे मात्र सांगितलं नाही. अर्ध असत्य बोलले, आयुष्यभर खरं बोलले, त्याचा परिणाम देह घेऊन स्वर्गाला गेले. पण एकदाच
पूर्ण नाही, अर्ध खोटं बोलले तर पायाचा अंगठा गळून पडला महाराज, नाही का? आपण तर किती वेळा खोटं बोलतो, आपलं काय काय गळून पडल काही सांगताच येत नाही, नाही का? आपल्याला फोन केला, हॅलो कुठे राहतो घरी, सांगतो देव गावात, कसं शक्य आहे? बरोबर आहे का ना? आयुष्यभर खरं बोललं तरी उद्धार होईल, आयुष्यभर दान धर्म केला तरी उद्धार होईल. मला असं वाटतं दान धर्माच्या बाबतीमध्ये पाहिलं तर कर्ण महाराजांनी काय केलं? दान धर्म सोडून काय केलं? कर्णानं फक्त दान धर्म केला आणि दानाच्या बळावरती कर्मानं विजय प्राप्त केला, आपला उद्धार केला. तसं कर्ण महाराजांसारखं दानशूर जगामध्ये कोणी नाही. कसं कोणी नाही? महाभारतामध्ये आलेले गोड प्रसंग सांगतो लक्षामध्ये. एकदा प्रसंग असा निर्माण झाला, ज्यावेळेला संतोष काका आता भगवान परमात्मा अखंड पांडवांच्या सोबत, का पांडव वनवासामध्ये सुखामध्ये असताना सुद्धा देवाचं भजन करता, दुःखामध्ये सुद्धा भजन करता. आपण आपलं उलट आहे, आपण दुःख आलं का देवाचं भजन, सुखामध्ये देवाला विसरून जातो. बरं कबीरदास महाराज म्हणता, दुख में समिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में समिरन करे, दुख काए का होगा कबीरा, दुख काए का होगा. कबीरदास महाराज म्हणतात, दुःखात प्रत्येक जण भजन करतो, पण ज्यानं सुखातही भजन केलं त्याच्या जीवनात दुःख येईलच कसं? बघा, पांडवांच्या जीवनामध्ये वनवासातही भजन आहे, हस्तिनापुरामध्ये राज्य करतानाही भजन आहे, सगळ्या अवस्थेत भजन. आणि म्हणून असे असणारे पांडव भगवान परमात्मा अखंड पांडवांच्या सोबत. एक दिवस भगवान परमात्मा पांडवांपाशी बसलेले आणि पांडवांचं वर्णन चालू केलं देवानं. कृष्ण परमात्मा म्हणता, अर्जुना तुझ्यासारखा धनुर्विद्येत पारंगत कोणी नाही, धर्मराजा तुझ्यासारखं धर्ममय जीवन कोणाचं नाही, भीमदादा गदा युद्धामध्ये तुझ्यासारखी ताकद कोणाची नाही, नकुल सहदेव तुमच्यासारखे ज्ञानी सौंदर्यवान कोणी नाही. सगळ्यांचं वर्णन करतात. अर्जुना धनुर्विद्येमध्ये शरसंधानामध्ये तुझ्यासारखा पारंगत कोणीच नाही, तुझी बरोबरी कोणी करू शकत नाही. सगळ्यांचं वर्णन केलं, पण शेवटला दानाचा विषय आला त्यावेळेला देवानं सांगितलं, धर्मा तू धर्ममय असेल, भीमदादा गदायुद्धात पारंगत असेल, अर्जुना तू धनुर्विद्येत पारंगत असेल, पण दानाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर कर्णासारखं मात्र दान कोणी. अर्जुनाला राग आला. अर्जुन म्हणो, देवा म्हणले काय? म्हणले खातो आमचं वर्णन त्याच पार्टीचं कसं शक्य? बरं अजिबात जमणार नाही. म्हणले काय? त्यांची वावा कस काय करू राहिला? तोपर्यंत पांडवांना माहिती नाही का कर्ण हा आपला भाऊ आहे. नंतर देवाकडून माहिती झालं का हा आपला भाऊ आहे. बरं देवाला कसं माहिती झालं? कुंती मातेनं सांगितलं, कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला, पांडव रे पहिला, कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला, कर्ण पांडव रे पहिला, कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगते देवाला कर्ण हा पांडव रे पहिला, पांडवांच्या अगोदर कर्ण आहे. तोपर्यंत माहिती नाही. त्यांना वाटलं हा कौरवांचंच कुणीतरी. म्हणले का रे देवा राहतो आमच्याकडं, आणि वा त्यांचे चाललेले नाही. तसं काही नाही माझ्या जीवनामध्ये. खरंच दानशूर आहे. अर्जुनाचं देवाचं भांडण झालं. अर्जुन म्हटलं, मी काय दानशूर नाही का? तू आहे बाबा, पण तुझ्यापेक्षा जो चांगला आहे त्याला चांगलंच म्हणावं लागेल, जो ज्या बाबतीमध्ये त्याचं वर्णन करावंच लागेल म्हटले. अर्जुन म्हटलं, मग देवा लईच वा करतो, मग माझ्यापेक्षा कर्ण दानशूर आहे, सिद्ध करून दाखवतो म्हटले. आता नाही, कधी वेळ आली का दाखवतो म्हटले, नाही का? बरं बघतोच म्हटले कसा दानशूर आहे. बऱ्याच देवाच्या वादाला आणि अर्जुनाच्या वादाला बरेच दिवस लोटले आणि एक दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला. देवानं विचार केला, आज काही काम नाही म्हणले, आज आपल्याला दाखवूनच देऊ म्हणले अर्जुनाला कर्ण कसा दानशूर आहे. मग देवानं काय केलं? ब्राह्मणाचा वेश धारण केला. हे पंचात जाणवं. आता तिथं वेश घ्यायला काय लागतं? देवच आहे तो महाराज, ब्रह्मदेवाला निर्माण करणारा तो, त्याला ब्राह्मण व्हायला काय लागतं? ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि पाऊस पडायला लागला महाराज. हे पर्जन्य निसर्ग सगळं कोणाच्या हातामध्ये? देवाच्या. अजून जन्म मरण निसर्ग हे देवाच्या हातात म्हणून बरं आहे महाराज, नाही का? नाहीतर हे 11 कीर्तनाला येते हे सुद्धा येणार नाही महाराज, जर देवन हे आपल्या हातात दिलं तर, नाही का? अवघड आहेत महाराज. बघा
त्यावेळेला त्या ठिकाणी प्रसंग असा निर्माण झाला. देव म्हटला ब्राह्मणाचा वेश आणि मंद मंद पाऊस पडायला लागला. आणि एवढ्या पावसामध्ये तो ब्राह्मण अर्जुनाच्या द्वारात गेला. होता कोण? देव. आणि वेश कोणाचा धारण केला? ब्राह्मणाचा. निघाले महाराज आणि ब्राह्मणाच्या वेशामध्ये तिथं गेल्याबरोबर आवाज दिला, अर्जुना आहे का घरी? अर्जुनानं सेवकाला पाठवलं, बाहेर कोणीतरी आवाज देते, पाठव. कोण आहे बघ रे? त्यावेळेला सांगितलं कोणीतरी भूदेवता आली अर्जुन महाराज, त्यांना आतमध्ये बोलव. त्या भूदेवतेनं सांगितलं मला आतमध्ये येता येणार नाही, कारण माझ्या घरी शौच घडलेलं आहे आणि माझं त्याच्यामुळं कोणाच्या घरामध्ये मला जाता येणार नाही. पण माझं देव अर्जुनाकडं काम आहे म्हणून अर्जुनाला बाहेर पाठवा. त्या भूदेवतेनं सांगितलं मला आतमध्ये येता येणार नाही, पण काम असल्यामुळं आलो मी, शौच घडले, अर्जुनाला बाहेर पाठवा. अर्जुनाचा सेवक गेला. अर्जुनाला सांगितलं महाराज मी आतमध्ये येण्याची विनंती केली पण ते यायला तयार. ते म्हटले आमच्या घरी शौच घडलेलं आहे, तुमच्याकडं काहीतरी काम आहे. अरे पण बाहेर पाऊस चालू आहे, शौच घडले असल्यामुळं त्यांना आतमध्ये येता येत नाही. अर्जुन बाहेर आला, भूदेवतेला साष्टांग प्रणिपात केला. भूदेवतेसारखं श्रेष्ठ ब्रह्मदेवाची विभूती ज्ञानोबा 10व्या अध्यायामध्ये सांगता, भूदेवता म्हणजे या युगामध्ये चालती बोलती देवता आहे महाराज. म्हणून या मुखानं साधूची भूदेवतेची निंदा कधी करू नका. तशा सगळ्या याती श्रेष्ठच आहे, पण भूदेवता ब्राह्मण देवता ही त्रिकाल संध्या करणारी देवता आहे आणि या युगामध्ये देवतेचं स्वरूप म्हणून भूदेवतेकडे पाहिलं जातं. म्हणून भूदेवतेसारखं श्रेष्ठ कोणी नाही, कधी त्या भूदेवतेची निंदा करू नका. साष्टांग प्रणिपात केलं. कसं काय यानं केलं? म्हणले माझ्या घरी शौच घडलं. काय झालं? माझा मुलगा, तरुण मुलगा तारुण्यामध्ये मृत्यू पावला. बरं मग पण मरताना त्याची अपेक्षा अशी होती का बाबा मी मरतोय पण मी मेल्यानंतर मला चंदनाच्या शितेवरती त्या ठिकाणी जाळा, चंदनाच्या लाकडेवरती अग्नी डाग द्या. त्यावेळेला मी मुलाला वचन दिलं, पण मी जिथं मधुकरी मागितल्याशिवाय, 4 घरं मागितल्याशिवाय मला भोजन घडत नाही, तिथं मी चंदनाच्या शितेवरती मुलाला जाळायचं कसं? पण मला कळालं का मुलाची अपेक्षा पूर्ण करू शकतो. कसं? अर्जुनाच्या जीवनामध्ये अर्जुनासारखं दानशूर कोणी नाही आणि अर्जुनाकडे आपल्याला चंदनाची लाकडं भेटतील, मुलाची अपेक्षा पूर्ण होईल म्हणून मी तुमच्याकडे आलो. बरं अर्जुनानं सांगितलं बघा तुम्ही माझ्याकडे आले बरोबर आहे, पण माझ्याकडं चंदनाची लाकडं नाही आहे, मग तुम्ही देणार नाही, काळजी करू नका, माझ्याकडं साठवलेली नाही आहे, पण मी माझ्या सेवकांना संपूर्ण राज्यात फिरायला लावतो. ज्याच्याकडं कोणाकडे भेटतील 4-2 घरं मिळून का होईना मी तुम्हाला चंदनाची लाकडं देतो. बरोबर म्हटले. सगळ्या सेवकांना पाठवलं, सगळे घरं फिरले, पण कोणाकडे चंदनाचे लाकडं भेटले नाही. बरोबर आहे का नाही? लोक का फक्त लोकायला लावायला चंदनी महाराज, नाही तर चंदनाची लाकडं राहिलीच नाही का? बघा चंदन येड्या बाबळी ती सान महाराज, चंदन कुठं सापडायचे नाही का? म्हणून खऱ्या अर्थानं वृक्ष संपत चालली बाबा. म्हणून जे आहे त्यांना सांभाळा, वृक्षतोड करू नका. आपणच म्हणायचं वृक्ष लावा, वृक्ष जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. आणि आपणच जर वृक्ष तोडण्याकरता पुढं होत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? माझं सरकारला सांगणं आहे गड्या, खऱ्या अर्थानं एका कुंभमेळ्याकरता झाडं तोडू नका. याला कारण असं आहे संतोष काका, आपल्या जीवनामध्ये आपण तिथं नंतर वृक्ष लावू, पण ते पहिले जितके वृक्ष मोठे झाले तितके मोठे होईपर्यंत आपण राहतो का नाही काही सांगता येत नाही का? म्हणून आहे ते वाचवा. आपल्या जीवनामध्ये साधू सुद्धा फार महत्वाचे. कुंभमेळा ही आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी पर्वणी. साधूचा अवमान आपल्या जीवनामध्ये घडू नये साधूसारखं, कारण या साधूच्या पुण्याच्या बळावरती धरती माता टिकून आहे. साधूची निंदा करू नका, त्यांची कुठंतरी आपल्याला कुठं त्या वृक्षाखाली व्यवस्था करता येईल, पण नंतर कुंभमेळा संपल्यानंतर साधूचं रक्षण करणारा सुद्धा ते वृक्ष आहे, हे विसरू नका गड्या. म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या साधू संतांनी सांगितलं, आपण साधूचा अवमान करत नाही, पण साधूंनी सुद्धा सांगितलं वृक्षवल्ली आमा सोय रे वनशार, वृक्षवल्ली आमा सोय रे वनाचरे, पक्षी सोस्वरे आळवीती, पक्षी सोस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आमा सोय रे वनशार, वृक्षवल्ली आमा सोय रे. जगद्गुरु श्री तुकोबारानं विचारा का हो तुमचे सोयरे धायरे कोण आहे? माझ्या तुकोबारानं सांगावं, हे माणसन, हे नाथ, हा मामा, हे काका, हे आमचे सोयरे नाही. वृक्ष हे आमचे सोयरे, वृक्ष वेली लता हे आमचे सोयरे. असं का?
तर याचं कारण तुकोबारा म्हणता, माणूस माणसावरती प्रेम करण्याकरता भेदभाव करेल. ज्याच्याकडे धन आहे त्याच्यावर जास्त प्रेम करेल, त्याला जास्त प्रेम देईल. धन कमी आहे त्याच्यावर प्रेम करणार नाही. पण वृक्षांच्या बाबतीमध्ये तसा भेदभाव नाही. वृक्ष श्रीमंताला जशी सावली देणार तितकीच गरीबाला देणार. येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष, नाही गुण दोष, नाही गुण दोष अंगायेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षमणी आम्हा सोय रे वनचरे, वृक्षमणी आम्हा सोय रे वनचरे. वनचरे वनचरे. त्यामध्ये सुख देणारे फक्त वृक्ष आहे. कारण नातेवाईक कमी जास्त प्रेम करतील, वृक्षाचं तसं नाही. श्रीमंतावरती सारखंच प्रेम, गरीबावरती सुद्धा सारखंच प्रेम, लावणाऱ्यावरती सुद्धा सारखंच प्रेम आहे. आणि वृक्षाचं जो तोडायला गेला त्याच्यावरती सुद्धा सारखंच प्रेम आहे. ज्ञानोबा वर्णन करता, जो खांडवया घाव घाली कालावनी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसे. एखाद्या मनुष्यानं वृक्षाला लावलं माऊली म्हणता आणि त्याला खत पाणी घालून वाढवलं, वृक्ष त्यालाही सारखी सावली देतो. आणि एखादा तोडण्याकरता गेला आणि थकला ना, थकल्यानंतर त्या वृक्षाच्या सावली खाली बसला तर त्याला म्हणत नाही बाबा तू तोडण्याकरता आला, तू दूर जा, त्याला सुद्धा सारखी सावली देतो. म्हणून वृक्ष लावा मारा. आता संपत चाललं. जुन्या काळामध्ये बाबा सगळं त्याचा परिणाम असा झालं, पूर्वीच्या काळामध्ये वृक्ष जास्त असल्यामुळं आपल्याला जो आपण श्वास घेत होतो तो सुद्धा निसर्गरम्य होता, चांगला होता. आता वृक्ष संपल्यामुळं आपल्याला श्वास सुद्धा विकत घ्यावा लागू राहिला. कोरोनाच्या काळामध्ये आपण उदाहरण पाहिले, लाखो रुपये आपल्या वजना इतके पैसे देऊन सिलेंडर लावा लागले. पण तरी सुद्धा माणूस जर सुधरत नसेल तर काय म्हणावं. साधूचा अवमान करू नका, साधूंचं सुद्धा स्वागत करा. या उलट त्या वृक्षांना सजून अजून त्याच्या खाली विशेष त्यांना आपल्याला काय करता येईल असं करा गड्या. वृक्ष तोडू नका, वृक्षासारखं दैवत नाही. आपला मुद्दा हा चालू होता, त्यावेळेला प्रसंग असा निर्माण झाला, आखं राज्य फिरले पण चंदनाशी लाकडं भेटत नाही. अर्जुनाकडे आल्या सेवकांनी सांगितलं, महाराज चंदनाशी लाकडं नाहीये. बरं मग म्हटले अर्जुन महाराज येतात, महाराज माफ करा पण माझ्याकडे चंदनाची लाकडं नाही. मी राज्यात फिरलो, कोणाकडे सेवकांनी पाहिलं कोणाकडे लाकडं नाही. तुम्ही दुसऱ्या घरी बघू शकता, तुम्ही देणार नाही. आता नाहीच तर कुठून देणार. निघाले. आता अर्जुनाचं घर सोडलं, भूदेवता गेली कोणाकडं, कर्णाकडं. कर्णाच्या घरी गेल्यानंतर आवाज दिला, कर्ण महाराजांचा सेवक आला, माझ्या घरी शौच घडले, मला आतमध्ये येता येणार नाही, कर्ण महाराजांना बाहेर पाठवा. कर्ण महाराज आले आणि आल्यानंतर म्हटले, भूदेवता काय झालं. म्हणले, माझा मुलगा मृत्यू पावला आणि त्याची अपेक्षा होती का मी मेल्यानंतर मला चंदनाच्या चितेवरती अग्निडाग द्यावा. बरं, माझ्याकडे चंदनाची लाकडं नाही, तुमच्याकडे भेटतील या अपेक्षा आलो. कर्णानं सांगितलं, माझ्याकडं नाहीये, पण मी कोणाकडं असेल राज्यामध्ये तर बघून देतो. आता अर्जुनाचं नाव न सांगता भूदेवतेनं सांगितलं, राज्यात मी फिरून पाहिलं कोणाकडं चंदनाची लाकडं नाहीये, आणि राज्यात सेवकांना फिरून मला जर हेच सांगणार असेल का चंदनाची लाकडं भेटली नाही, तुम्ही दुसरीकडे बघू शकता, माझा वेळ घालू नका, आधीच पाहून वाजला, काल वेळ घालते म्हणले, जाऊ द्या म्हणले. कर्णानं सांगितलं, काळजी करू नका, राज्यात नाही, अजिबात नाही, पण माझ्याकडे नाही, पण तरी सुद्धा काळजी करू नका, माझ्याकडे साठवलेले नाही, राज्यात नाही, पण मी तुम्हाला चंदनाची लाकडं देणार. भूदेवतेला चंदनाची लाकडं दिली. भूदेवतेच्या मुलाची अंत्ययात्रा निघाली. आता भूदेवतेच्या मुलाची अंत्ययात्रा निघाल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला, बाबा जाण्याकरता बरेच रस्ते होते, पण म्हणले अर्जुनानं आपल्याला चंदनाची लाकडं दिली नाही, त्याच्याच घराजवळून जायचं अंत्ययात्रा घेऊन, काही काही हुशार राहत्या. निघाले महाराज तिथून. आता तिथून निघाल्यानंतर अर्जुनानं महालामधून पाहिला, रे हा तोच भूदेवताची चंदनाची लाकडं मागायला, तोच मडकं घेऊन चालला. मग याच्या मुलाची अपेक्षा पूर्ण झाली, चंदनाची लाकडं कुठून भेटली जर राज्यात नव्हती तर. पण आता विचारावं कसं, तिकडून येताना विचारू, तू भूदेवता मुलाला अग्निडाग देऊन आला, थांबवलं अर्जुनानं, थांबा काय झालं का हो. चंदनाची लाकडं कोणी दिली, कर्णानं दिली.
कर्णाकडे साठवलेली होती नाही. मग जर कर्णाकडे साठवलेली नव्हती, मी संपूर्ण राज्यामध्ये माझ्या सेवकांना राज्य धुंडाळून काढायला लावलं, कुठंच राज्यात नव्हती, आणि कर्णाकडे जर साठवलेली नव्हती तर कर्णानं दिली कशी? त्यावेळेला त्या भूदेवतेनं सांगितलं, अर्जुन ऐक, कर्णाकडे साठवलेली नव्हती. मी त्यांना सांगितलं राज्यात सुद्धा कोणाकडे नाहीये, पण कर्णानं सांगितलं भूदेवता काळजी करू नका, माझ्याकडं जरी साठवलेले नसेल, राज्यात नसेल, पण मी तुम्हाला चंदनाची लाकडं देतो, तुमच्या मरणाऱ्या मुलाची अपेक्षा मी पूर्ण करणार. कशी करणार? कर्णानं सांगितलं भूदेवता माझ्याकडं चंदनाची लाकडं साठवलेली नाहीये, पण माझ्या महालाला जी खांब आहे ना ती चंदनाची. आपल्या सेवकांना सांगितलं महालाशी खांब कापा. सेवकांनी सांगितलं कर्ण महाराज असं काय करता हो? महालाची खांब कापली का भूदेवतेच्या मरणाऱ्या मुलाची अपेक्षा पूर्ण होईल, पण तुमचा महाल पडतोय ना. कर्ण महाराजांनी सांगावं सेवकांनो माझा महाल पडला तर चालेल, पण भूदेवतेच्या मरणाऱ्या मुलाची अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे. कापा. महालाची लाकडं कापली आणि माझ्या मुलाला अग्निडाग देण्याकरता महालाची लाकडं कापून चंदनाची दिली. त्यावेळेला अर्जुन म्हटला महालाला तर माझ्याही चंदनाची लाकडं होती. मग भूदेवता म्हणले मग काही मी तुला द्यायला नाही म्हटलं होतं का? त्यावेळेला अर्जुनाच्या मुखातून सहज शब्द बाहेर निघाला, नाही, कर्णासारखा दानशूर खरंच कोणी नाही. देवानं भूदेवतेचं रूप टाकून दिलं, मूळ रूप घेतलं, आणि आता सांगा अर्जुना कर्ण दानशूर आहे का तो दानशूर आहे? त्यावेळेला अर्जुनानं सांगितलं नाही, कर्णच दानशूर आहे. मला मुद्दा हा मांडायचा आहे, कर्णासारखा दानशूर कोणी, पण दानाच्या बळावरती आपल्या जीवनामध्ये उद्धार केला. धन कमवाय बी जोडून या, धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. खर्च सुद्धा आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे, सत्कार्यामध्ये खर्च सुद्धा करा, पवित्र जीवन जगा, प्रपंच करा, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, अशा पद्धतीनं प्रपंच करा, अशा पद्धतीनं पवित्र जीवन जगा. कारण आपल्यासोबत जे सत्कार्य करणारे, पवित्र कर्म करणारे तेच येणारे. अन्यथा प्रपंचामध्ये फक्त गुंतून राहिले, सत्कार्य नाही केलं तर आपलं अंतकाळ मात्र फार वाईट होईल. का हो महाराज? प्रपंचाच्या आशेमध्ये गुंतून राहिलो तर त्याचा अंतकाळ कसा होईल त्याचं वर्णन अभंगाचं पहिलं शब्द. अभिसाची आशा गळगिळी माझा, 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 अभिसाची आशा गळगिळी आशा गळगिळी माझा, अभिसाची आशा गळगिळी माझा. फुटोनिया घ्यायचा मरण पावे, फुटोनिया घ्यायचा मरण पावे, मरणाचे वेळी करी तडफड, मरणाच्या वेळी करी तळमळ, करी तळमळ, करी तळमळ. म्हणली अविसाची आशा गळगेळे मासा. प्रपंचामध्ये फक्त मनुष्य गुंतून राहिला, मला याच्यात सुख भेटेल, मला त्यात सुख भेटेल, त्याचा मृत्यू कसा होतो? तुकोबारानं उदाहरण दिलं, मासे पकडण्याकरता जाळं टाकलं आणि त्याला आमिष नावाचा टोकदार भाग असतो. माशाला वाटतं काहीतरी खाण्याचा पदार्थ आहे, तो खाण्याचा नसून गळ्यात शिरून मृत्यू होतो. तसं हे मायारूपी जाळं या मनुष्यरूपी माशावरती त्या ठिकाणी काळरूपी कोळ्यानं टाकलेलं आहे, आणि त्याला आमिष नावाचा भाग, जसा त्या जाळ्याला टोकदार आमिष नावाचा भाग आहे, तसं आपलं पत्नी, मुलं, बाळ हे सुद्धा काय आहे? पैसा, पद, प्रतिष्ठा हे सुद्धा आमिषच आहे. मारा मला याच्यात सुख भेटेल, त्याच्यात सुख भेटेल, पण असा गुंतून राहिला तर मृत्यूच्या वेळेला तो जीव तळमळायला लागतो. मरणाची वेळी करी तळमळ, आठवी कृपाळू ताई वेळी. मग त्या वेळेला कृपाळू भगवान परमात्म्याची आठवण करतो. जीव दोनदाच देवाचं स्मरण करतो. किंवा ज्या वेळेला आईच्या उदरात असतो तेव्हा,
आठवीनं पाया हा माझा नवस, रात्र ही दिवस पांडुरंगा. पांडुरंगा मला एकदा या दुःखातून मोकळं कर बाबा. मी तुझं रात्रंदिवस भजन करो, नवस करतो, पण बाहेर आला का विसरून जातो नाही का. हा जीवाचा स्वभाव आहे. देवाला केलेले नवस विसरतो तर आपल्याला दिलेले शब्द काय महाराज नाही का. म्हणून बघा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये या प्रपंचामध्ये प्रपंच करायचा नाही असं नाही, पण करा कशा पद्धतीनं. नाथ बाबा सांगता पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निरहाती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. ज्या पद्धतीनं पक्ष्यांचं काम आहे दाणे टिपणं, ते झालं का ती आसक्त न राहता निघून जातात. त्या पद्धतीनं प्रपंचामधल्या व्यक्तीवरती प्रेम करायचं नाही, असं प्रेम करा प्रत्येकावरती करा. कारण आज भेटलेला माणूस उद्या भेटेल म्हणून सांगता येत नाही. मला असं वाटतं आईवरती प्रेम करा, बापावरती प्रेम करा, भावावरती प्रेम करा, सगळ्यांवरती सारखं प्रेम करा. का याचं कारण असं आहे, या जन्मात रुक्मिणीसारखी भेटलेली आई परत पुढच्या जन्मात भेटेल म्हणून सांगता येत नाही. या जन्मात पांडुरंग परमात्म्यासारखा भेटलेला बाप पुढच्या जन्मात भेटेल म्हणून सांगता येत नाही. आज या कुलथे परिवाराच्या जीवनामध्ये विचारा, मुलं असेल मुली असेल त्यांच्या जीवनामध्ये विचारा, गेलेला बाप परत भेटू शकत नाही महाराज. पांडुरंगासारखा परमेश्वरासारखा बाप निघून गेला ना, नाही भेटू शकत. तुमच्या सुद्धा जीवनामध्ये अशी घटना कधी घडलेली असेल, जोपर्यंत असेल तोपर्यंत त्याचं महत्त्व कळालं नसेल, पण गेल्यानंतर नाही मिळत महाराज. आज विचार आमच्या शेखर दादाला, त्यांची पत्नी आहे, आई आहे. तुम्हाला मी सांगू का, या परिवाराच्या जीवनात सगळ्यात मोठं दुःख घडलं कोणतं? एखाद्या माता मौलीचं तारुण्यामध्ये असताना पती जाऊ नये, आणि एखादी आई म्हातारी असताना तिच्या डोळ्यात देखत तिचं लेकरू जाऊ नये. आणि या सगळ्या गोष्टी या परिवाराच्या जीवनामध्ये घडल्या आहेत महाराज नाही का. एका माता मौलीच्या जीवनातलं सर्वस्व असणारा पती असणारा, यशाबरोबर यज्ञाला प्रदक्षिणा मारल्या आणि 7 जन्म तुझ्या बरोबर तुझ्या पावलावरती पाऊल ठेवून चालेल असं वचन घेतलं ना, त्या माता मौलीच्या जीवनातला पती गेलात महाराज. ज्या आईनं 9 महिने उदरामध्ये ओझ वागवलं, 9 महिने का आमच्या म्हातारपणाचा आधार होईल गड्या, म्हातारपणामध्ये आमचा सांभाळ करेल म्हणून 9 महिने ओझ वागवला ना, त्या आईच्या जीवनामध्ये डोळ्या देखत तिचं लेकरू गेले. कोणाचा डोळ्या देखत भाऊ गेला. भाऊ जाणं काय असतं महाराज, भाऊ त्याला म्हणता, भाऊ शब्दाचा उलटा अर्थ करा. आपल्या संकटात आपल्या समोर आपल्या संकटाच्या पुढं जो उभा असतो त्याचं नाव भाऊ आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या बापाला भावाला आईला विसरू नका. आज परिवाराच्या जीवनात नाही भेटू शकत ही सगळी नाती महाराज इथं राहणार आहे. एखादा मनुष्य सहज म्हणतो महाराज 4 वर्ष झाली मी आईचं तोंड पाहिलं नाही, 5 वर्ष झाली बापासंग बोलत नाही महाराज, 15 वर्ष झाली भावासोबत बोलत नाही. तू काही मोठा झेंडा काढणार आहे का राजा? अशा आबोले काही चांगले नाही महाराज. असं कधी झालं असेल तुम्हाला? एखाद्या मित्रासोबत भावासोबत क्षुल्लक कारणावरून तुम्ही आबोले धरले, थोडे दिवस गेले आबोला धरला, मित्रासंबू बोलले नाही. एका ताटात जेवणारा मित्र, एका ताटात जेवणारा भाऊ, पण थोड्या कारणावरून आबोला धरला. पण काही दिवस गेले, एखाद्या दिवशी तुम्ही झोपेतून उठले, झोपेतून, आणि असंही तुम्ही पाहिलं असेल का झोपेतून उठले मोबाईल घेतला, मोबाईल घेतल्यानंतर क्षुल्लक कारणावरून ज्या मित्राशी, ज्या भावाशी, ज्या बापाशी, ज्या आईशी आबोली धरला का भावपूर्ण श्राद्धांजली म्हणून तिचं स्टेटस आपण पाहिलं असेल, तेवढ्याला धसका भरला असेल. अरे क्षुल्लक कारणावरून मी त्याच्यासोबत आबोला धरला आणि ती व्यक्ती आता मला सोडून गेली. कोणासोबत आबोला धरू नका. बापासारखं प्रेम कोणी करू शकत नाही. माता माऊल्या हो, तुमच्या डोळ्यात पाणी येईल. बाप काय असतो त्या माता माऊल्यांना विचारा. बाप जाण्याचं दुःख माता माऊल्याच्या जीवनात आहे. कारण बापाचं मुलीचं मी नेहमी सांगतो फार प्रेम असतं. ताई तुझं लग्न जमलं ना, लग्न त्या घरात नातेवाईकांना आनंद आहे, भाऊबंदाला आनंद आहे, आमच्या घरात शुभ कार्य होणार. पण आपलं लग्न जमल्यानंतर एकच जण दुःखी असतो, त्याचं नाव बाप आहे. बाप, तुम्ही आपलं लग्न जमलं ना, कधी बापाच्या जेवणाकडे लक्ष देत आहे, आपलं अर्ध जेवण कमी झालेलं दिसेल. कारण बाप आहे. जिला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे. उद्या माझ्या ताईला सासर कसं भेटतं, सासू कशी भेटते, पती कसा भेटतो,
त्यात निर्व्यसनी भेटला तर चांगला आहे महाराज, व्यसनी जर भेटला तर फार अवघड आहे. म्हणून इथं आलेल्या लेकरांना सुद्धा सांगणं, व्यसन करू नका. आणि व्यसन करायचं असेल तर ब्रह्मचारी राहा, कोणाच्या लेकराचं वाटोळं करू नका महाराज. तिकडं आमच्या आकाशबाबांच्या गावाकडं घडलेली घटना एक 3-4 वर्षापूर्वी. काका, एका माता मौलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पती सारखा ड्रिंक करून यायचा, दारू पिऊन यायचा. त्या माता मौलीनं सांगावं, दारू पिऊ नका, आपली लेकरं हो लहान, परमेश्वरानं देवानं त्याच्यासारखीच गोंडच लेकरं दिली आहे, नका हो त्या लेकरावरती काही परिणाम होईल. दारू पिऊन यायची, माता मौलीला मारायचं. तिनं दुसऱ्याच्या शेतात काबड कष्ट करायचे नाही याचे, तिच्याकडं दारूला त्यानं पैसे मागायचे, मारायचं. कंटाळली महाराज, कंटाळली. आणि त्या त्रासाला कंटाळून स्वतःच्या अंगावरती राखेल ओतून घेतलं आणि स्वतःला पेटून घेतलं. अरे आपल्या व्यसनामुळं दुसऱ्याचं लेकरू जर स्वतःला पेटून घेत असेल तर आपल्याला नरकात सुद्धा जागा भेटणार नाही गड्या. कुठलं व्यसन करू नका गड्या. बरं, जाग्यावर प्राण नाही गेला महाराज, 3 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलं, तडफडत राहिलं तो जीव, आणि 3ऱ्या दिवशी प्राण गेला. काय जीव म्हणत असेल महाराज. कुठलं व्यसन करू नका. माता मौल्यानं तुम्ही सुद्धा इथं आलेल्या ताई फेशन करू नका. आपल्या बापाची मान समाजात खाली होऊ देणार नका. कारण बाप किती प्रेम करतो. आपला बाप गरीब आहे, आपला बाप फाटलेल्या कपड्याचा आहे, आपल्या बापाचे कपडे मळालेले, कपडे फाटलेले, आपल्या बापाची टोपी खराब झालेली. आपला बाप तरी सुद्धा गावातल्या गल्लीनं चालला ना, आपल्या बापाचे कपडे फाटलेले, त्याला इस्त्री नाही, कपडे मळालेले, पण तरी सुद्धा आपला बाप गावात गल्लीनं चालला तर आपल्या बापाला गावातला सावकार सुद्धा रामराम करतो. ही आपल्या बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती, सगळ्यात मोठी श्रीमंती. म्हणून जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाला विसरू नका. बाप काय असतो, एक कवी गोड वर्णन करतो. बाप स्वाभिमानी बाण, त्याचा खणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा जाळूची संवेदन, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या ते मला हिऱ्या मोत्याचा रुबा. बाप तलवार डाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर शिवा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर. म्हणून जोपर्यंत आई वडील आहे प्रत्येकावरती प्रेम करा. शास्त्र सुद्धा सांगतात, सकल तीर्थाशे धुरे जे का माता पितरे तया सेविषयी किरेश्वरी लोणकीचे. आई वडिलांवरती प्रेम करा, पण त्याच्यामध्ये गुंतून राहू नका, कारण अंतकाळाच्या वेळेला ते उपयोगामध्ये येत नाही. मग आयुष्यभर जो परमार्थ केला, आयुष्यभर जर भजन केलं तर अंतकाळाच्या वेळेला देवाचं नाव मुखामध्ये येतं. अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, त्याच्या सुखाला पारावर राहत नाही. मग असाच आपला अंतकाळ गोड व्हावा याकरता गोड देवाचं भजन करा. कसं असतं भजन, वारकरी संप्रदायाच्या नेमाप्रमाणे भजन करा. विठोबा